चहाचा कप तोंडाला लावणार तेवढ्यात लोटलेल्या दरवाजावर टकटक आवाज आला. कोण आहे? मी बसल्या बसल्याच विचारलं. आत येऊ का असा प्रश्न विचारताच एक अनोळखी गृहस्थ आत आला. चहाचा कप तसाच टेबलावर ठेवीत मी म्हणालो, या बसा. समोरच्या खुर्चीवर तो संकोचत बसला. बसल्यावर त्याने मला अघडपघड नमस्कार केला. आपली माझी ओळख नाही त्याने सुरुवात केली. हरकत नाही, काम तर सांगा. त्याचा संकोच कमी व्हावा म्हणून मी हसत म्हणालो. तो थोडा सावरला. त्याच्या नजरेतला नवखीपणाचा भाव कमी झाला. नजर एखाद्या बाईप्रमाणे त्याची नजर भाबडी होती. त्याच्या भाबड्या नजरेमुळेच मला त्याच्याबद्दल कुतूहल वाटायला लागलं. वयानं 25च्या आसपास, शरीर कमावलेलं, पण त्या कमावलेल्या शरीराला त्याचे ते भाबडे डोळे मात्र साप शोभत नव्हते, किंवा भाबड्या नजरेला कमावलेलं शरीर शोभत नव्हतं म्हणा. तयार शरीराप्रमाणे त्याचे डोळे तयार नव्हते. तुमच्याकडे सदावर्ते नावाचे ग्रहस्थ नेहमी येतात ना? नाही बुवा. कोण सदावर्ते? मी आश्चर्याने विचारलं. खुर्चीवरून ताडकन उठून तो गृहस्थ म्हणाला, काय? ते तुमच्याकडे सुद्धा येत नाही? काय प्रकार आहे? सदावर्ते नावही मी ऐकलेले नाही, मी म्हणालो. तेवढ्यात नंदा बाहेरच्या खोलीत आली. तिला मी विचारलं, नंदा, कोणी सदावर्ते गृहस्थ आले होते का? नाही बाई. नक्की आमचंच घर का? असं मी गृहस्थाला विचारलं. पॅन्टच्या खिशातून एक लहानशी वही काढून त्यानं त्यातले एक पान वाचन म्हटलं, दारूवाला मेन्शन हेच ना? समोर लिबर्टी स्टोअर्स आहे आणि तुमचं आडनाव काळे ना? हो बरोबर. मग तुमच्याकडे सदावर्ते नाही आहेत? नाही, हेच फक्त चुकीचं आहे. तुमचं नाव काय? माझं नाव विश्वास पंडित. बरं, मग सदावर्ते कोण? मी विचारलं. ते आता विचारू नका. मी साप बुडालो, त्यात शंका नाही. एवढं बोलून तो हताश चेहरा करून तो खुर्चीत बसला. 2 मिनिट तसंच बसून तो उठला. माफ करा, मी त्रास दिला तुम्हाला, येतो मी. थांबा पंडित, काय प्रकार आहे ते सांगा तरी. बरं, चहा घ्या माझ्याबरोबर. मी थांबतो थोडा वेळ, कारण माझ्यातील ताकदच गेली आहे. चहा मात्र नको आता कशाचीच चव लागायची नाही. असं म्हणत पंडित खाली बसला. चहाचा कप मी नंदाला तसाच आत न्यायला सांगितला. मिस्टर पंडित, मला नीट सांगा मामला. कपाळावरचा घाम पुसत विश्वास पंडित म्हणाला, या सदावर्तेनं मला पुरत बनवलं. माझ्याकडनं 3,000 रुपयाला मला गंडा घातला. गाडीतली ओळख, मोठमोठ्या लोकांची नावे घेतली, मंत्र्यासोबतचं झालेलं पत्रव्यवहार दाखवला. मी अडलेला. त्याच्यावर भाडलो. ब्लॉक देतो म्हणून सांगितलं. मी पैसे देऊन मोकळा झालो. सांगितलेल्या पत्त्यावर बांधकाम चालू आहे, पण तिथं पण सदावर्ते नाव कोणी ऐकले नाही. सदावर्तेचे मला बोलता बोलता 4 पत्ते दिले होते, पण ते सगळे पत्ते बनावटी होते. तुमचं नाव आणि पत्ता बरोबर सापडला, पण तुम्हाला सदावर्ते माहीत नाही. अशी हकीकत म्हणजे आमच्या नंदाला ते मेजवानी. ती माझ्या शेजारी केव्हा येऊन बसली, मला पत्ताच लागला नाही. अरे, फारच शोचनीय. हल्ली की नाही हे फारच झाले. परवा ती आमची शरू. मी नंदाला थांबवतच म्हणालो. पंडित, किती दिवस झाले या गोष्टीला? 10-12 दिवस झाले.
वनवन हिंडतोय उन्हातान्हातून. अरे अरे, पोलिसांना कळवलं? नंदाने विचारलं. नाही कळवलं पोलिसांना, सदावर्ते सापडायचा नाही, हसून म्हणाला. काही वेळ तसाच गेला. तुमच्याकडे हाहाकार उडाला असेल, प्रत्येकजण तुम्हाला बोलत असेल. नाही, त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. मी जर घरात राहत असतो तर या जागच्या भानगडीच पडलोच नसतो. म्हणजे? नंदाने विचारले. मी घरी राहत नाही. सगळे लोक पुण्यात राहतात, मी येथे लॉजमध्ये राहतो. अरे रे, मग तर तुम्हाला फारच फटका जाणवला असेल. मुंबईला येऊन फक्त 2 महिने झाले. मुंबईची हवा एवढी जाणवेल असं वाटलं नव्हते. तरी बरं 3,000ला सुटलो. जास्त हाव केली असती 5 ब्लॉकचा जर पैसे भरायची वेळ आली असती तर 5,000ला गंडा बसला असता. पण तेव्हा सहज विचार आला मनात की नोकरी लागेपर्यंत पैसे पुरवायला हवेत. म्हणजे तुम्हाला नोकरी सर्व्हिस नाही? नाही, पण काय करणार, प्रत्येक वेळेला परिस्थिती अशी निर्माण होत गेली की असा आताही प्रकारचे निर्णय घेतल्याशिवाय गत्यंतर नव्हते. तुम्हाला सांगेन कधीतरी संपूर्ण इतिहास. आम्ही तिघेही थोडा वेळ गप्पच होतो. काही वेळात विश्वास पंडित उठले. बरं येतो. बसा ना, घाई आहे का? मी म्हणालो. छे छे, घाई नाही. उद्योग कुठं आहे काही घाई असायला? दोन्ही व्यवसाय संशोधनाचेच. एक त्या सदावर्तेला शोधायचं आणि दुसरी म्हणजे नोकरी शोधायची. नोकरी शोधायला वेळ नाही आणि सदावर्तेला शोधण्यासाठी एनर्जी राहिली नाही. असं बोलत बोलत विश्वास पंडित दरवाजापर्यंत गेला. नंदाशी मी नजरेनंच बोललो आणि विश्वास पंडितला म्हणालो, पंडित तुम्ही आता इथेच जेवून जा, चालेल का? मला वाटलं तो गुदमरेल, पण तसं झालं नाही. तो उलट फिरला आणि पायातील चप्पल दरवाजाजवळ काढून ठेवल्या. निरोप घेता घेता विश्वास म्हणाला, तुमचे आभार मानले तर तुम्ही रागवाल, पण ते मानल्याशिवाय मला बरे वाटणार नाही. म्हणून आभार मानतो. आभार कसले? मला आज घरचे जेवण मिळाले. गेले 15 दिवस मी शारीरिक आणि मानसिक अतिताण सहन केला. आज तुम्ही दिलेले ट्रीटमेंट आणि वहिनीने दिलेले सुगरण जेवण, जीवनावरील उडणारी श्रद्धा पुन्हा ठेवाशी वाटते. असं. बरं येऊ आता? ओ यस, केव्हाही. आणि सांभाळून जा आणि सांभाळून राहा. मुंबई आहे ही. आणि हो, तुमच्या बोर्डिंगचे नाव काय म्हणालात? सदानंद बोर्डिंग. सदानंद बोर्डिंग हाऊस त्या विभागात प्रसिद्ध आहे. आलात तर नक्की भेटा. फोन केला तरी चालेल. 61610. ओ यस, जरूर. विश्वास पंडित त्याच्या भावळ्या नजरेसकट लक्षात राहिला. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये आलो तरी विश्वास पंडित आणि त्याला आलेला अनुभव याचा मनावर पगडा होताच. बिचाऱ्याला 3,000चा गंडा बसला. मला जर एवढा फटका बसला असता तर मी वेडाच झालो असतो. ऑफिसात आल्यावर मी अनेकांना ही हकीकत सांगितली. आमचा बाळासर देसाई, त्यांना सगळे लोक बंडल वाटतात. सांभाळ रे बाळा, पुढच्या वेळेस उसने पैसे मागायला येईल. पहिल्याच भेटीत जेवायला घालून तेव्हा तुझं भोडसटपणा तू त्याला दाखवलाच. तेव्हा तुझं पाणी त्याने ओळखलंय. भलतंच का रे, बिचारा फसलेला जीव. कोणाच ठाऊक फसलेला की फसवायला निघाला. जरा विचार करून तो म्हणाला, माझे वडील एका मोठ्या कारखान्यात मॅनेजर आहेत. त्यांना नेहमी माणसे हवी असतात. मी टाकीन शब्द. नक्की टाक. विश्वास पंडितला जर कुठेतरी लावून दिलास तर मी तुला पार्टी देईल. मी देशमुखला पार्टीची लालूच दाखवली. मी ताबडतोब पंडितला फोन केला. फोन
बोर्डिंगच्या गड्याने घेतला. थांबायला सांगून तो विश्वास पंडितला बोलवायला गेला. 10-12 मिनिटात पंडित फोनवर आला. हॅलो, मी काळे बोलतोय. अरे वा, अपूर्व योग, काय बातमी? पलीकडून प्रसन्न आवाज आला. म्हटलो भेटलात का एवढ्यात? मी आत्ताच पदयात्रा करून आलो, नोकरीच्या शोधात. बोलान, काय बातमी आहे? संध्याकाळी घरी या, सांगतो. अच्छा. देशमुखने दिलेलं ओळखपत्र घेऊन गेलेला विश्वास पंडितला चांगली 10-12 दिवस होऊन गेली. पंडितकडून काहीच समजलं नव्हतं. फोन केला तेव्हा गाठ पडली नाही. त्यानंतर अचानकपणे विश्वास पंडित समोर येऊन उभा राहिला. पेड्याचा डब्बा घेऊन आला. नंदा म्हणाली, भाऊजी नुसतं पेड्यावर भागवणार का? तेव्हा पंडित म्हणाला, ज्या जागेसाठी बोलवलं होतं ती जागा मिळाली असती तर जेवण दिलं असतं. म्हणजे जागा होती टायपिस्टची, पण दिली पिऊनची. काय? मी जवळ बुडालोच. हो ना, तसंच झाले. आणि तुम्ही त्यांना होकार दिला? हो, द्यावाच लागला. जवळची पुंजी संपत आली. प्राप्ती पोटापुरती हवी की नाही? देशमुखला विचारायला हवं. मी म्हणालो, नको, त्यांचा काय दोष? मीच म्हणालो, असेल ती जॉब द्या, पण परत पाठवू नका. तसंही असेल म्हणून या लोकांना हे शोभेल का? का बरं नाही? कोणाला माझ्यासारखा डिसेंट पिऊन कोणाला आवडणार नाही? छे, बरं नाही वाटत ऐकायलाही. मला काही हे प्रशस्त वाटत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना की माझी सगळीकडे फसवणूक होते म्हणून. तसंच इथेही झालं. पण इलाज नाही. मी इथे उघड्या डोळ्यांनी न पटणाऱ्या फसवणुकीचा स्वीकार करतोय. देशमुखजवळ 1-2 वेळा विषय निघूनही मी पंडितचा विषय काढला नाही. बरेच दिवस गेले आणि एके दिवशी विश्वास पंडित एकदम अप टू डेट सुटापुटात येऊन आमच्यासमोर उभा राहिला. आम्ही पाहतच राहिलो. अरे, असे काय पाहताय? जवळ तो ओरडत म्हणाला, तुमचा कायापलट. असं नंदा म्हणाली. वहिनी, यालाच म्हणतात ना भाग्य. विश्वास पंडितने आम्हाला घराबाहेर काढलं आणि खाली पाहतो तर एक मोटार उभी होती. त्या मोटारमध्ये बसून तो आम्हाला ज्या हॉटेलात बाहेरून पाहण्याची मी कधी हिंमत केली नव्हती तिथे तो आम्हाला जेवायला घेऊन गेला आणि जेवणाचे 12 रुपये विश्वास पंडितने दिले. आम्ही त्यानंतर मोटारमध्ये बसून त्यांनी आम्हाला एका ब्लॉकमध्ये नेलं आणि आम्ही त्या ब्लॉकमध्ये आलो. आणि मग मी विचारलं, आता सांगणार ना? पंडित म्हणाला, हो सांगतो. हा माझ्या मालकाचा ब्लॉक. आणि आणखीन एक धक्का म्हणजे आमच्या मालकाचा जावाई होतोय मी. अरे वा, छान, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. वहिनी, सुंदर स्त्रीच्या कटाक्षात केवढी ताकद असते हो. दाराशी मोटार आली, एवढा मोठा ब्लॉक राहायला मिळाला. हो, जो काही दिवसापूर्वी 3,000 घालूनही मिळाला नव्हता. असं म्हणत तिघही हसून लागले. त्या उर्वशी आहे, मेनका आहे की दंभा? तिचा फोटो तरी दाखवा ना. नंदा म्हणाली, अजून फोटो ठेवला नाही. आम्ही तरी एकमेकांना बोललो सुद्धा नाही आहे. काय बोलता? खरंच? हो, खरंच. त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर नंदा म्हणाली, हे सगळं कसं घडलं असेल हो? विश्वास पंडितवर त्या मुलीला एवढं मन गेलं असेल का? हो, का नाही? विश्वास पंडित आवडेल असाच आहे आणि भाग्य पलटायला वेळ लागत नाही. खरंच, लग्न हो म्हणजे मिळवली. काही दिवसांनी विश्वास पंडित लग्नाची पत्रिका घेऊन आला. त्यावेळेस तो खूप गडबडीत होता तर एवढं काही बोलणं झालं नाही. पण तो बोलता म्हणाला. नंदा आणि मी दोघांनी अभिनंदन केल्यानंतर त्यांनी एक धक्का दिलाच. तो म्हणाला, माझं लग्न मालकाच्या मुलीशीच होत आहे, पण मी जी म्हणालो होतो ती ही नाही. म्हणजे त्यातही एक घोडच झाला. एके दिवशी मालकाच्या बंगल्यावर आमचं रीतसर पाहणीचा सेरेमनी झाला. त्यावेळी सबकुछ पसंत असं आम्ही बैठकीत सांगून दिलं
आणि त्याच दिवशी लग्नाची तारीखही ठरली. त्यानंतर त्याच दिवशी बंगल्याच्या बाहेर पडता पडता आमच्या समोरून एक मुलगी आली. माझ्याकडे पाहून ती अशी काही हसली की माझं अगदी मेन झालं. माझ्या चालण्याची गतीही बदलली. तेवढ्यात आमच्या मेहुण्याने हटकलं. मी सावरलो. माझ्या खांद्यावर मित्रत्वाची थाप मारत मेहुणा म्हणाला, ती माझी धाकटी बहीण, तुमच्या सरोजपेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहे. तुमची मेहुणी. त्यानंतर त्याच रात्री आमचे सासरे आणि मेहुणी दोघेही आलेले. इकडच्या तिकडच्या गोष्टींचे विषय संपल्यावर मेहुण्याने विषय काढला. सकाळी तुम्ही माझी धाकटी बहीण पाहिलीत ना? हो. कशी वाटली? सासऱ्यासमोर मेहुणीचं कौतुक कसं करायचं ह्या विचारानं मी गप्पच बसलो. मेहुणा म्हणाला, संकोच करू नका, बेझिजक सांगा कशी आहे. मी मग पटकन म्हणालो, तुमच्या मोठ्या बहिणीपेक्षा जास्त सुंदर वाटल्या. तुम्ही असं स्पष्ट म्हणलात? नंदाने विचारलं. हो, सांगितलं. आणि त्यापेक्षाही नवलाची गोष्ट म्हणजे रात्री झालेल्या बैठकीत माझं लग्न धाकट्या मुलीशी ठरलं. तेव्हा एकंदरीत आमचं लग्न मोठ्या मुलीऐवजी धाकट्या मुलीशी आहे. अवश्य यायचं. लग्नाचा दणका पाहून आमचे दोघांचे डोळे दिपून गेले. विश्वास पंडितांच्या भाग्याला सीमा नव्हती. विश्वासचा गंभीर चेहरा पाहून मी त्याच्या जवळ गेलो. मी त्याचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. तो माझ्याशी बोलला, पण तो जेवढा फुलून यायला हवा होता पण तेवढा तो फुललेला मला दिसला नाही. नंदा, विश्वासमध्ये तुला काही फरक नाही वाटत? वाटतो की त्याचं आता लग्न झालं. नंदा माझं रोग समजून खवचटपणे म्हणाली. तसं नाही ग, मला माहीत आहे तुम्ही कसं म्हणताय, पण ते साहजिकच आहे. तेवढा थाटमाट नुसता लांबून पाहून आपली छाती दडपून गेली. विश्वास तर आता त्या भाग्याचे मालक झालेत. अशा वेळी माणूस बावरेल नाही तर काय. सगळ्या प्रकारचा उलगडा विश्वास पंडित हनीमून आटपून 8 दिवसांनी घरी आला तेव्हा झाला. अचानक मिळालेला वैभव, हेवा करावा असं सौंदर्य असलेली बायको हे सर्व असून विश्वास पंडित कोमेजला होता. त्याची आम्हाला खूप खूप चेष्टा मस्करी करायची होती, पण त्याचा चेहरा पाहून आम्ही चुपचाप झालो. पण त्यानं सुरुवात केली. जेवढी फसवणूक मोठी तेवढा सोन्याचा मुलामा अधिक, नाही का? मी गप्पच होतो. काय ऐकावं लागणार या धास्तीपायी काही बोलायचं सुचेना. केव्हा आलात? आलो काल रात्रीच. सगळं नाटकच करायचं होतं, त्याप्रमाणे सगळं पार पडलं. आता वहिनीला का नाही आणलं? आमचा परिचय व्हायला हवा. परिचय होऊन काय उपयोग? तुमच्याशी ती काही बोलणार नाही. का? पहिल्यांदा नाही बोलणार. मी करेल, नंतर बोलती तिला. ते शक्य नाही. हताशपणे विश्वास पंडित म्हणाला. रत्नप्रभा फार मुकी आहे. काय काय सांगताय? माझ्या या प्रश्नावर विश्वास पंडित आवेशानं ओरडून बोलू लागला. ती मुकी आहे, मुकी. तिला फक्त हसायला येतं, बोलायला येत नाही. म्हणूनच तर त्या दिवशी फाटका तिने माझा एकदा हसून किमा केला. पिऊनचा मॅनेजर का झालो? अंधेरीला ब्लॉक का मिळाला? दारासमोर मोटर कशी उभी असते 24 तास? 7,000 हुंडा कसा मोजला? आणि हनीमूनसाठी काश्मीरला जायला कसं मिळालं? या सगळ्याचं मुख उत्तर रत्नप्रभा. माझं पुढचं आयुष्य या लोकांनी ह्या एवढ्या वैभवाला थाटामाटात विकत घेतलं. एवढं बोलून त्याचा आवेश अवसरला. हाताच्या ओंजळीत त्याने तोंड दाबून घेतलं. त्या खुर्चीत तो दिनवाणी बसला. त्याची समजूत घालण्यासाठी मी फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विश्वास पंडित म्हणाला, माझी समजूत घालण्याची काही गरज नाही. ह्या प्रकरणात मीच दोषी आहे. असं कसं म्हणता? मला मोह झाला सौंदर्याचा. मी मोठ्या बहिणीला शब्द दिला होता. मी त्यांना साफ सांगायला हवा होता की माझा शब्द तुमच्या मोठ्या मुलीला दिलेला आहे. पण मी त्या सौंदर्याला भाळलो. दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? तरीही फसवणूक झालीच ना. तिला माहेरी नेऊन सोडा. छे छे, ते सगळे बडे लोक आहेत. मुकी झाली म्हणून काय झालं? तिलाही संसाराची ओढ असणारच. जबाबदारी अशी टाळून टळत नाही. त्या दिवसापासून तो विश्वास पंडित जो गडप झाला. त्याच्या कारखान्यात अनेकदा फोन केले. एकदा वेळेत वेळ काढून अंधेरीलाही जाऊन आलो.
पण स्वागत त्याच्या नौकराने केले. रत्नप्रभा माहेरी गेली होती आणि विश्वास पंडित घरात नव्हता. आणि एके दिवशी विश्वास पंडित समोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात 3-4 महिन्याचं मूल होतं. वहिनी कुठे आहे? नंदाने विचारलं. मी एकटाच आलो असं म्हणत कॉटवर त्याने झोपी गेलेल्या मुलाला अलगद ठेवलं. काय पत्ता? कुठं आहे तुझा? आणि मुलगा की मुलगी? मी विचारलं. तुमच्याकडेच आलो, नंदा म्हणाली. बरं आता कुणीकडे ह्या वेळेला? मी परत विचारलं. एक फार मोठ्या कामासाठी आलो, विश्वास पंडित म्हणाला. काळे, मागे तुम्ही म्हणालात की तुमच्यासाठी काय वाटेल ते केलं असतं, तर आज तो शब्द पाळाल का? हो, अशक्य नसेल तर जरूर पाडेल. काळे, मला माफ करा. माझी मनस्थिती फार विलक्षणी आहे, म्हणून मी वेळोवेळी इथे येतो. सांगा तरी मी काय करायला पाहिजे तुमच्यासाठी? विश्वास पंडित शांतपणे म्हणाला. हे बाळ तुम्ही सांभाळा. आम्ही दोघेही चमकलो. जरा वेळाने नंदा म्हणाली. भाऊजी, तुमचं सर्व और असते. विश्वास पंडित म्हणाला. त्याला काय करणार? माझं जीवनच तसं. मला फसवणूक आवडत नाही, तरी तेच वाटणीला येतं. तरी मला मार्ग शोधायला हवा. काही असो, तुम्ही हे मूल सांभाळाला का? तुमचं नाही, हे माझ्या बायकोचं, माझं नाही. वहिनी, माझी फसवणूक तेवढीच नाही, ती कलंकित सुद्धा होती. तिला लग्नातच दिवस होते. काय सांगता? हो, ह्या निष्पाप जीवाचं शपथ. नको, शपथ घेऊ नका. तुमच्या घरी याला आईवडिलाची माया लागेल. ह्या मुलाला चांगले संस्कार मिळेल. ह्या मुलाच्या अंगात माझे रक्त नाही आणि रक्ताच्या गुणांवर किंवा अवगुणांवर संस्कार मात करतात काय, हे मला पाहायचं आहे. आणि काळेसाहेब, नंदा वहिनी, मला तुमची मदत हवी. मी तुम्हाला आर्थिक झळ सोचू देणार नाही. नेहमी येईल. ह्या प्रयोगात मला मदत करा. आणि पैसे माझ्या हातात ठेवले. हे पैसे मी मुलाशेजारी ठेवत मी म्हणालो. पंडित, मन शांत ठेवा. आपण यातून मार्ग काढू. ह्यातून काढे हाच मार्ग. मी ह्या मुलाला कधी माझ्या घरात ठेवू शकणार नाही. हा माझ्या घरात वाढला तर तो मला बाबा म्हणून हाक मारेल, पण त्याचा बाप नसताना त्याची बाबा ही हाक कशी सहन करू? मी कितीही वेळा फसायला तयार आहे, पण त्याला कसं फसवू? विश्वास पंडित विचारत होता. समोर 2000चं जाडजूड पाकिट पडलेलं होतं आणि त्याच्या शेजारी स्वतःच्या विश्वात दंग झालेलं मुठी चोखणारे रत्नप्रभेचे मूल झोपेत हसत होतं. मित्रांनो, लेखक वपू काळे यांचे सुंदर असे वलय पुस्तकातील कथाकथन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हृदयस्पर्शी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन पोयम, असेच नवनवीन कथाकथन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं त्यासाठी तुम्ही बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.